नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी आणि अत्यंत स्वादिष्ट अशी लाल माठाची भाजी. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपण एक पेंडी लाल माठ निवडून घेतलं आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. तोवर इथं आपण 7-8 लसूण पाकळ्या आणि मिरची ते चिरून घेऊया. इथं 2-3 मिरच्या घेतल्यात मी आणि 7-8 लसूण पाकळ्या. मिरची अशी जर कापून घालायची नसेल तर तुम्ही मिरचीचा जो ठेचा आपण करतो तसाही तुम्ही घालू शकता. फक्त कमी तिखट असणारी मिरची घाला, जेणेकरून घरात जर लहान कोण बाळ असतील तर ते खाऊ शकतील बिना तिखटाचे. आणि लसूण पण आपण टेचून घेतला तरी चालतोय किंवा असे काप केलेले लसणाचे तरी चालतील. आता इथं आपण कांदा घालणार आहे. बारीक कांदा चिरायचे आपल्याला. कांदा चिरून घेऊया आपण बारीक. बघा, लाल माठ हा फक्त स्वादिष्टच नाही तर खूप आरोग्यदायी आहे. आपल्या आरोग्याला त्याचे खूप सारे फायदे आहेत. डोळ्यांसाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे. तसेच रक्तवाढीची भाजीसुद्धा म्हणतात या भाजीला. त्यामुळं लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनीच आवडीनं खाल्ली तर त्याचे खूप असे फायदे होतात आपल्या शरीराला. कांदा चिरून झालेला आहे आपला. आता इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे. मसूरची डाळ आपल्याला धुवून घ्यायची आणि एक 5 ते 10 मिनटं आपल्याला भिजत घालायचं आहे. गॅस पेटवून आपण कढई ठेवूया. डाळ तुम्ही कोणतीही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मसूरची, मुगाची, कोणतीही डाळ घालू शकता. कढईत तापली आपण 1 पळी तेल घालूया. तेल चांगलं तापलं की मग आपण त्यात घालूया मिरची आणि लसूण. लसूण आणि मिरची आपल्याला तेलात चांगली भाजायची आहे. लसूण चांगला लाल होईपर्यंत आणि मिरचीला डाग पडेपर्यंत आपण भाजून घ्यायचे त्याला. लसूण आणि मिरची चांगली भाजली की मग आपण त्यात टाकूया चिरलेला कांदा. कांदा ऑप्शनल आहे. कांदा घातला नाही तरी चालेल किंवा घातला तरी चालेल. कांदा पण आपल्याला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. चांगला लाल होईपर्यंत आपण तेलात सगळं भाजून घेऊया. परतून झालेलं आहे आपलं सगळं. आणि हे बघा, लाल माठाची भाजी आपण 2 ते 3 वेळा धुवून घेतली आणि आपण कढईमध्ये कांद्यात टाकून घेऊया तेलात. भाजी चांगली व्यवस्थित धुवून घ्या, जेणेकरून त्यात जर काही घाण असेल, धूळ असेल, माती वगैरे ती निघून जाते. भाजी आपण उलटी पालटी करूया. अगदी 10 मिनिटात होते ही भाजी. खूप वेळ नाही लागत. टिफिनसाठी परफेक्ट भाजी आहे ही. आणि आता वरून घालूया आपण मसूरची डाळ. डाळ भिजवली नाही तरी चालेल, पण भिजवल्यावर काय होतं, लवकर शिजली जाते त्यात. आणि मसूरची डाळ शिजायला वेळ पण नाही लागत. किंवा भिजवली तरी चालेल आणि नाही भिजवली तरी चालून जाते. आता ही भाजी अशीच, या भाजीला ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे वरून पाणी घालायची गरज नाही आहे. पण जर तुमची देठ वगैरे जर जाड असतात ना या भाजीची, तर मग देठ जर जाड आपण घेतले असतील तर मग थोडंसं पाणी घेऊन शिजवली तरी चालेल. चवीनुसार मीठ घातले आपण त्यात आणि हलवून देऊया आपण त्याला. भाजी शिजण्यापुरतं पाणी घालूया. खूपही पाणी नाही घालायचं. कोणत्याही भाज्या जरा अर्धवट शिजवल्या तर त्याची जे पोषक तत्व असतात भाजीमध्ये तर ते तसेच राहतात. जर आपण खूप असे गचगच आणि जास्त शिजवली तर त्यातली ती सगळी पोषक तत्व आहे ती निघून जातात त्यातली. हे बघा, एक 5 मिनिटांनी आपण उघडून बघितले झाकण तर भाजी आपली चांगली शिजली गेली. डाळ चेक करूया शिजली आहे का. हे बघा, डाळ पण चांगली शिजली आणि एखादा देठ बघायचा भाजीचा शिजला आहे का. शक्यतो जाड देठ आपण घेत नाही भाजीमध्ये कोणत्या, पण चुकून जर एखादा जाड देठ आला असेल तर मग थोडंसं पाणी टाकायची गरज असते भाजी शिजवताना. देठ पण आपण चेक केला, चांगली शिजली आहे भाजी. आता इथं कोटे पण ऑप्शनल आहे.
टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल, पण कुटानं जरा चव आणखीन चांगली येते भाजीला. त्यामुळे इथं आपण 2 चमचे कूट टाकले आणि असं हलवून घेऊया. भाजीत अजून पाणी आहे त्यामुळे आपण थोडंसं 1-5 मिनटं पाणी आटून द्यायचे. खूपही कोरडी नाही करायची. आणि तयार झालेली आहे आपली लाल माटाची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.